सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजचा ब्लॉग आहे ट्रिपचा ब्लॉग। तर 4-5 दिवसांआधी आम्ही गेलो होतो कोकणामध्ये फिरण्यासाठी। 2 दिवसाची सुट्टी असेल आणि जर तुम्ही पुण्यात किंवा इथेच जवळ कुठे राहत असेल तर 2 दिवस परफेक्ट आहे। आम्हाला इथून जाण्यासाठी लागला जवळपास 5-1 तासाचा टाइम। 4 व्हीलरने आम्ही गेलो होतो। 2 दिवसामध्ये तिथे हरिहरेश्वर टेम्पल आहे, तर 1 ते आणि 2 बीच तुमचे कव्हर होऊ शकतात। आता प्लॅन असा केलाय की 2 बीच करायचे, पहिला म्हणजे श्रीवर्धन आणि दुसरा म्हणजे दिवेआगार। 2 बीच करायचं, 1 टेम्पल करायचं हरिहरेश्वर आणि पुढे अजून काही स्पॉट्स असतील तर ते बघूयात म्हटलं। तर बघू कुठले कुठले प्लॅन सक्सेसफुल होतात। मान्सून मध्ये कोकणात जायची मजा काहीतरी वेगळीच असते आणि सोबतच जाताना तामिनी घाट लागणार आहे आणि तामिनी घाट म्हणजे पावसाळ्यातच खूप जास्त सुंदर दिसतो। म्हणजे आता सुद्धा तो इतका सुंदर दाखवतो, एवढी ग्रीनरी, तर पावसाळ्यामध्ये काय असेल आणि धबधबे वगैरे तर असतातच। तिकडे बघ काय चालू आहे तिचं। सोनिया काय करते ग? तू अशी बोल हो। अगं चुकली बनल्यानंतर बघायचं आता। चला अजून कोणाची बाकी का? अलिशा इकडे बघ। सोनिया आम्हाला चला चला चला। अरे बेटा अजून आहे ना जागा, इथं डिक्की आहे। सोनिया जागा आहे, कपडे घेऊन ठेवाय तुझ्या। गाडी नाही पिशवी, पल्लवीची पिशवी दाखव। एक तर कालच म्हणते हा प्लॅन। पण तेव्हा जरा रोड असे निसरडे झालेले वाटतात आणि जरा रोड मला रिस्की वाटला, तर त्याच्यामुळे म्हटलं नको जायला, आपण ती ट्रिप आताच करूया। त्यामुळे तेव्हा न जाता आम्ही प्लॅन केला की आताच तर जाण्यासाठी लागणार होते जवळपास 5-1 तास। तर सकाळी जरा लवकर निघायचं होतं। सकाळी आता प्लॅन बनला होता की बरोबर घरातून 6 वाजता बाहेर पडायचं। माझ्या फोनवरून 6 म्हणता 6:30 झाले। ठीक आहे, 10-15 मिनिट 20 मिनिट इकडे तिकडे चालतात। सोबतच एन्जॉय तर करायचं, ते सोबतच रील्स काढायचे, व्हिडिओज काढायचे। त्यासाठी आधीच फोनमध्ये सेव्ह करून ठेवलेला रील सकाळी निघतानाच आमच्या इकडे काढणं सुरू होतं। आर्यन का पण नाराज आहे काय रे? आता निघाल्यापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर होता मुळशी आणि मुळशी गावचा डॅम खूप फेमस आहे। म्हणजे मध्ये डॅम आणि आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आणि छान असं वातावरण, पूर्ण डोंगर वगैरे। जर तुम्हाला एका दिवसाची जरी ट्रिप काढायची असेल किंवा नाईट आउट करायचं असेल ना, मला तरी परफेक्ट वाटलं ते लोकेशन मुळशी, जिथे आम्ही आता थांबलोय ब्रेकफास्टसाठी। 50 किलोमीटरचं अंतर होतं, 1.5 तास झाला होता गाडीमध्ये बसून। मग सगळ्यांनाच भूक लागली। प्यार होता है दीवाना सनम, यहाँ से कहा जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम। चला काहीतरी कर आर्यन, कर काहीतरी हाय कर बाळा। मौसम बरोबर व्हिडिओ त्याच्यामुळे म्हटलं पुढे परत तामिनी घाट लागणार आहे, तर व्यवस्थित ब्रेकफास्ट मिळणार नाही, हॉटेल मिळते की नाही माहिती नाही पुढचा काही सफर। म्हटलं आता इथे दिसतोय तर इथे खाऊन घेऊयात। तर मग थांबलो आणि हेल्दी असा नाश्ता सगळ्यांनी केला, डोसा वगैरे मस्त होता। नाही देवदास सारखा काही सीन झालेला ए म्हण ना लवकर काहीतरी। नाही बाई, तू त्या व्हिडिओ मध्ये टाकते नको। नाही ते कैरी वाला म्हण ग, अठानी कैरी शेवट कर ग। आठवते रे आर्यन, तो दिल दीवाना लगता म्हण ग। मग आम्ही अगं दोन्ही साठी 2 फोन लावली बघ जरा। पण हिच्या फोन मध्ये किती छान येते है ना।
फेमस ही मम्मी. नाही रे वो फेमस ऑलरेडी फेमस ऑलरेडी फेमस फेमस इथले पोस्टर लागले आम्हालाच माहिती नाही. पोस्टर लागले म्हणजे खरंच अपर्णाचे पोस्टर लागलेले आहेत मोठे मोठे. जे बिल्डरनी जे ऍड करतात, ऍडव्हर्टाईज करतात बिल्डिंगची वगैरे प्रोजेक्टची, तर त्यावर अपर्णा आणि तिचे मिस्टर होते. पण खूप दिवस आम्ही तर खूप वेळेस तो फोटो बघितला, पण मला आणि सोनियाला तर कळालंच नाही की ही अपर्णा आहे म्हणून. त्यावर आम्ही चिडवत होतो तिला. हा हे घ्या मध्ये मध्ये घे. समोर. वा वा. आणि फायनली 2:30 ते 3 वाजेपर्यंत आम्ही पोहोचत आलो. तर आम्हाला एवढा वेळ का लागला, मध्ये एक तास वगैरे 1.5 तास आम्ही ब्रेकफास्ट केला. बसून बसून खूप पाय थकले होते, दुखले होते, तर त्याच्यामुळे थोडंसं उतरून आता सोबत मुलं पण आहेत छोटे छोटे, उतरून थोडंसं छास वगैरे पिलं, ज्यूस पिला. तर ह्या गोष्टीमध्ये खूपच लेट झालं. मग नंतर पोहोचलो. नंतर म्हटलं आता विला बुक करायचा, काय बुक करायचं बघूयात म्हटलं. ते सर्च करण्यासाठी ऑनलाईन पण चेक केलं, पण ऑनलाईन चेक करायला ना खूप जास्तच म्हणजे 31st तेव्हाच आम्ही गेलेलो 1 जानेवारीला 2 जानेवारीला. तर तेव्हा खूपच त्यांचे हाय डिमांड होते आणि मग त्यांनी खूपच जास्त रेट्स टाकून ठेवले होते. मग असं डिसाईड झालं की गेल्यानंतरच आपण ऑन दी स्पॉट चेक करूयात. तर हा बीच 6:30-7 पर्यंत बंद होतो. त्यानंतर आलो कॉटेजवर आणि मग नंतर गेलो जेवणासाठी. कोकणमध्ये आलोय तर फिश थाळी तर सगळ्यांची झालीच पाहिजे. तर इकडे सुरमई फिश थाळी आणि पापलेट घेतले. आता नेक्स्ट डेचा प्लॅन होता की श्रीवर्धन बीचला जायचं आणि तिकडे पूर्ण फोटोशूट वगैरे करायचं, कारण की ऑलरेडी नाही इथे जाता जाता दिवेआगरला जाता जाताच आम्हाला खूपच लेट झालं. संध्याकाळ झाली, फोटो वगैरे तर म्हटलं आता काही येणारच नाही, इकडे एन्जॉयच करून घ्या. आणि तसं बघायला गेलं तर हा जो बीच आहे तर हा खूपच रिस्की वाटला आम्हाला तरी, म्हणजे आहेच तो रिस्की, कारण त्याच्यावर कंटिन्युअसली भरती ओहोटी चालूच असतात. सुरुवातीला जिथून आम्ही एंट्री केली तुम्ही बघितलं असेल तर खाली पूर्ण ओलं होतं आणि नंतर पाणी एवढं खोलपर्यंत गेलेलं, म्हणजे कधीही ते वरती येऊ शकतं. त्यामुळे जरा रिस्की वाटला आणि जास्तच गर्दी असल्यामुळे ना एवढी तिथलं पाणी असं प्युअर पाणी असं वाटलं. कलर पण जरा पाण्याचा असं मातीसारखा होता.
आता नेक्स्ट डेचा तो जो मी तुम्हाला तो व्लॉग दाखवणार आहे उद्या, जो टाकणार आहे मी व्लॉग, सेकंड डेचा व्लॉग, तो बीच फोटोसाठी शूट करण्यासाठी खरंच खूप जास्त सुंदर आहे. तर असा होता कोकण मधला आमचा पहिला दिवस. आता इकडे आलो होते तर म्हटलं इकडचे फेमस मोदक खाऊया. तर ऑर्डर दिली, आमचे मोदक आले पण आहे. तर आम्ही एन्जॉय करतो मोदक. तर भेटू लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत, म्हणजे कोकणाच्या दुसऱ्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.